नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. हा भाग भावनिक, रुसवा, राग, गैरसमज आणि नात्यांच्या कसोटीने भरलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची. सुरुवात होते मिलन कॅफेमधील एका अनपेक्षित भेटीने. जेव्हा आधीच कॅफेमध्ये येऊन बसलेला असतो, तो नंदिनीची वाट पाहत असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकतेपेक्षा संभ्रमच जास्त दिसतो. दुसरीकडे नंदिनी कॅफेमध्ये येते आणि तिला जेव्हा आधीच बसलेला दिसतो, तिच्या मनात लगेच विचार सुरू होतात. मला भेटायला बोलवलं आणि स्वतःच इतक्या थाटात येऊन बसलेले आहेत. साधी खुर्चीसुद्धा मागे ओढून देण्याची कृतीसुद्धा नाही आणि त्यामुळे तिचा राग अजून वाढतो. पण खरी गंमत इथेच आहे. दोघांनाही वाटत असतं की समोरच्यानेच मेसेज करून भेटायला बोलवलं. जेव्हा म्हणतो मी तुला बोलवलं नाही, तर नंदिनी ठामपणे सांगते की मी सुद्धा मेसेज केलेला नाही. त्यामध्ये दोघांमध्ये थोडंसं भाषण होतं, वादही होतात आणि मग शब्द कमी आणि टोमणे जास्त. अशा वातावरणात कॅफेमधून निघून जायचं ठरवतात. पण बाहेर पडताच त्यांच्या फॅनचे पेजचे फॉलोअर जे असतात ते त्यांना भेटतात. जेव्हा नंदिनी ही जोडी प्रत्यक्षात पाहून सगळेच उत्साहित होतात. आता इथे दोघांनाही आपला अबोला बाजूला ठेवावा लागतो. चाहत्यांचे प्रश्न सुरू होतात. भांडण झालं तर आधी सॉरी कोण म्हणतं? प्रेम असं व्यक्त करता? रोमॅन्टिक क्षणांमध्ये पुढाकार कोण घेतं? नंदिनी हसत सांगते की नातं टिकवण्यासाठी छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकत्र चहा पिणं, आवडीचे पदार्थ बनवणं, वेळ देणं. जीवा मजेत म्हणतो की कधी कधी 100 रुपयांचे 5 गजरेही आणतो. दोघांचं बोलणं ऐकून फॅन्स टाळ्या वाजवतात. पण या गोड शब्दांमध्ये त्यांच्या मनातला ताण अजूनही कमी झालेला नसतो. नंदिनी एक सुंदर गोष्ट सांगते, नातं म्हणजे फक्त वेळ घालवणं नाही, तर एकमेकांसाठी जगणं आहे. जीवा त्यात भर घालत म्हणतो की नात्यात अफाट समजूतदारपणा हवा. कधी कविता, कधी स्वयंपाक, कधी छोट्या गमती, यातूनच रुसवे फुगवे दूर होतात. क्षणभरासाठी दोघेही आपला वाद विसरतात, पण अचानक वातावरणात बदलतात. तिथे धनंजय येतात. नंदिनीचा हात पकडून ते स्पष्ट सांगतात की मी हात चुकीच्या हातात देऊ शकणार नाही. नंदिनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण ते तिला तिथून घेऊनच जातात. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा शांत उभा असतो, तो ना विरोध करतो ना काही बोलतो. नंदिनी वडिलांसोबत निघून जाते आणि जीवा एकटाच उरतो. हा शांतपणा भविष्यातील मोठ्या वादळाची चाहूल देतो. आता दुसऱ्या बाजूला वळूया. पार्थ आणि काव्या. व्हॅलेंटाईन डे निमित्त पार्थ काव्यासाठी खास काहीतरी स्केच तयार करत असतो. तो काहीतरी वेगळं, काहीतरी खास करायचं ठरवतो. स्केच पूर्ण करताना त्याचं बोट थोडंसं जखमी होतं, पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला फक्त काव्याला खुश करायचं असतं. काव्या खोलीत येते तेव्हा दोघांमध्ये हलकीशी छेडछाड होते. पार्थ मुद्दाम रुसल्यासारखा वागतो. काव्या त्याला मनवण्याचा प्रयत्न करते. वातावरण रोमॅन्टिक होतं. पार्थ ते स्केच काव्याला देतो. ती पाहून ती खुश होते, पण लगेच तिच्या नजरेस त्या बोटावरील जखम दिसते. तिला समजतं की स्केचमधील हा रंग रक्ताचाच आहे आणि इथेच सगळं उलटं होतं. काव्याला हे प्रेमाचं प्रतीक वाटत नाही, तर एक बेजबाबदारपणाचं कृत्य वाटतं. ती संतापते. तुम्हाला काही झालं तर? या प्रश्नाच्या तिने घुमत राहतो. ती त्याला स्पष्ट सांगते की प्रेम सिद्ध करण्यासाठी स्वतःला इजा करणं चुकीचं आहे. रागाच्या भरात ती गेस्ट रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करते. पार्थ तिच्या मागे जातो, समजवण्याचा प्रयत्न देखील करतो, पण काव्या काही ऐकायला तयारच नसते. त्यातच रम्या तेथे येते आणि परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनते. वरकरणी ती मदत करायची ऑफर देते, पण तिच्या बोलण्यातून टोमणे आणि आग लावण्याचा सूर जाणवतो. पार्थचं जखमी बोट पाहून ती पुढे येते आणि हे दृश्य पाहून काव्याच्या मनात अजून संशय निर्माण होतो. एका बाजूला नंदिनी वडिलांसोबत निघून गेलेली असते, दुसऱ्या बाजूला काव्या रागाने दार बंद करून बसलेली असते. दोन्ही नात्यांमध्ये दुरावा वाढताना दिसतोय. आजचा भाग आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. प्रेमात भावना महत्त्वाच्या असतात, पण त्याहून महत्त्वाचे असते समजूतदारपणा आणि संवाद. उद्याच्या भागात पार्थ काव्याला मनवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करताना दिसणार आहे, पण काव्या इतक्या सहज माफ करेल असं वाटत नाही. आणि जीवा नंदिनीला परत आणण्यासाठी काही पाऊल उचलेल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. धनंजय यांच्या निर्णयामुळे त्यांच्या नात्यावर कायमचा परिणाम होईल का, हे पण पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात, त्यासाठी तुमची मनापासून मी आभारी आहे. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.